रायगड जिल्ह्यामध्ये शस्त्रसाठा जप्तीची मोठी कारवाई झालेली आहे. रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं ही धाडसी कारवाई केलेली आहे. आपल्यासोबत नेमका हा गुन्हा काय आहे हे जाणून घेण्यासाठी, आपल्यासोबत बोलण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करतोय. तर ज्या पद्धतीनं रायगड जिल्ह्यामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण वाढतंय आणि गुन्ह्याचं उकल देखील तातडीनं आपल्या डिपार्टमेंटकडून केली जाते. आज ज्या पद्धतीनं गुन्हा आहे की शस्त्रसाठा बनवणे किंवा इतर जनावरांचे अवशेष सापडलेले आहेत, नेमकं काय प्रकरण आहे सर? त्या ठिकाणी एक तन्मय नावाचा एक 24 वर्षाचा तरुण आहे. तो फक्त 12वी पर्यंत शिकलेला आहे आणि त्याला दुसऱ्याकडून एक टेक्निकल नॉलेज भेटलं आणि त्यांनी त्या नॉलेजचा वापर हा बंदुका बनवणं, तलवारी बनवणं, कोयते बनवणं, जिवंत काडतुसं बनवणं ह्यासाठी त्यांनी त्याचं नॉलेज वापरलेलं आहे आणि आम्हाला आपल्या रोहा या ठिकाणी त्याचा छोटा कारखाना मिळून आला मला. त्याच्यामध्ये 4 बंदुका, पिस्टल, बऱ्याचशा तलवारी, धारदार चाकू आहेत, कोयते आहेत आणि 90 जिवंत काडतूस आम्हाला मिळून आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 22 जनावरांची शिंगे पण आम्हाला तिथे मिळून आलेले आहेत. म्हणजे निश्चितच जनावरांची हत्या झालेली आहे. तर आम्ही शस्त्र अधिनियम आणि वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्याच्यावरती गुन्हा दाखवून अटक केली आहे. त्याला ही यंत्रसामुग्री कुठून मिळाली किंवा त्यांनी अजून काही वेपन्स कोणाला काही विकले आहेत का, याबाबत आमचा तपास चालू आहे आणि निश्चितच कुठल्यातरी एक गंभीर गुन्ह्याला आळा बसलेला आहे. सर, ज्या पद्धतीनं रायगड जिल्ह्यामध्ये चरस असेल, गांजा असेल किंवा अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणावर सापडतात, कोट्यावधीच्या अंमली पदार्थाची निर्मिती आणि त्या कारखान्यांवर देखील आपल्याकडून कारवाई झालेली आहे. हे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचं मोठं यश असलं तरी देखील सर, रायगड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या वाढत्या घटना ज्या आहेत त्या रोखण्यासाठी पुढं आपली कारवाई काय असणार आहे? हे जे आज शस्त्रसाठा सापडलेला आहे त्याचे धागेदोरे इंटरनॅशनल स्तरावर, आंतरराष्ट्रीय पातळीवर असतील का? काय अंदाज आहे? नाही, आम्ही त्याच्याबद्दल आरोपीकडे तर तपास करतच आहोत आणि बाकी सुद्धा आम्ही तपास करत आहोत. निश्चितच हे धागेदोरे असू शकतात आणि जर असतील तर ते आम्ही समूळ उच्चाटन आम्ही करू. त्याच्यामध्ये आम्ही रायगड पोलिसाच्या आपण बघताय की बऱ्याच दिवसापासून चांगल्या कारवाया आहेत आणि अशा कारवायामुळं होणारे भविष्यातील मोठ्या-मोठ्या घटना किंवा मोठे-मोठे काही गुन्हे असतात ते टळू शकतात. निश्चितच रायगड पोलिसाची एक उत्कृष्ट आणि चांगली कामगिरी सध्या चालू आहे. सर्वच एल-सी-बी आहे, आमचं पूर्ण जिल्हा पोलीस दल याच्यामध्ये सक्षम आहे आणि सक्षम ठरलेलं आहे, की आम्ही खूप मोठे-मोठे स्कॅम ओपन केलेले आहेत आणि असेच आम्ही करत राहू आणि निश्चितच आम्ही ह्या गुन्हेगारीवरती आळा घालण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत आणि होणार आहे देखील. सर, या गुन्ह्यामध्ये जर आपण बघितले तर तरुणांची संख्या जी आहे ती लक्षणीय आहे. रायगड जिल्हा असेल किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अशा पद्धतीनं या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये तरुणांचा समावेश जो दिसतोय तो चिंताजनक आहे महाराष्ट्र आणि देशासाठी. जर आपण आता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा आपण कार्यभार सांभाळता, तर तरुणांना आपण काय संदेश द्याल सर? तरुणांनी या वाम मार्गापासून कसं वाचवलं पाहिजे स्वतःला? नाही, आजकाल तरुण एकतर नार्कोटिक्स जो एक अंमली पदार्थांचा जो एक सेवनाचा त्यांचा एक सवयी वाढलेल्या आहेत, ही खूप चिंताजनक गोष्ट आहे आणि याच्यावरती पोलीस सक्षमपणे काम करत आहे. कारण जर नार्कोटिक्स ज्या ठिकाणी तयार केलं जातं तिथपासून आम्ही उच्चाटन करत आहोत. तर ह्यांना तरुणांना जर पुढे नार्कोटिक्स काही मिळालंच नाही, तर त्यांना त्यापासून म्हणजे वायाला जाणार नाहीत. अशा पद्धतीने थोडंसं आमचं कामकाज चालू आहे पोलिसांचं. माझ्यासोबत बाळासाहेब खाडे होते, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख, आणि त्यांनी संपूर्णतः या प्रकरणामध्ये जो गुन्हेगार आहे त्याला अटक केलेली आहे आणि पुढील त्याच्याकडून अजून काही धागेदोरे सापडतायत का ते पूर्ण त्याच्यावर कसून तपास देखील सुरू आहे. धम्मशील सावंत, न्यूज रिपोर्टर, रायगड, कोकण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.